संपदा मुंडे प्रकरणावरून रणजित निंबाळकरांनी नार्को टेस्ट करण्याचं चॅलेंज दिलंय। सर्वांची नार्को टेस्ट करा, खर्च मी करतो असंही रणजित सिंग निंबाळकर म्हणालेत। तर माझ्यावरील आरोपांमागे रामराजे निंबाळकरच असल्याचं सुद्धा रणजित सिंग निंबाळकरांनी यावेळी म्हटलंय। माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पेट्रोल चोरी केली। मला सुषमाताई, महबूब भाई, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष, नेते मंडळींना त्यांना म्हणायचंय, जे आमदार साहेबांनी मी सांगितलं की मी रणजितसिंह नाईक निंबाळकर नार्को टेस्ट करायला तयार आहे, आणि त्याच्याबरोबर माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी प्रत्येकाने नार्को टेस्ट आज जाहीर माझ्या सगळ्या सोशल मीडियाने करायचं। हा आरोप आहे का? 500 रुपये किमतीचे प्लास्टिक पॅन मधून चोरी करताना जयश्री आगोन यांनी पाहिले, जातीवाचक शिवीगाळ केली। कुणाला? जयश्री आगोन यांना। लाडक्या ताईंनी माझ्यावर आरोप केले। किती 277 गुन्हे ऊस मुकदमावर, ऊस कामगारावर फलटण मध्ये लादले। ताईचा काय दोष आहे? काय यात हाय का दोष? ताईला माहिती देणे कुणी दिली? मास्टर माइंडने माहिती दिली। ताईने माहिती तशीच घेतली, कारण समोर जसं सोशल मीडिया पत्रकारांनी माझी बाजूच उचलली नाही, डायरेक्ट मला आतंकवादी गुन्हेगार करून ठेवला, तसंच त्या ताईंनी आपलं जसं येईल तसं वाजवायला चालू केलं। शस्त्र किती आहेत बघा, रिव्हॉल्वर किती आहेत, तलवारी किती आहेत, जंबिये किती आहेत। अरे काय तुम्ही कॉपीराइट चालू काय भीती आहे या माणसाला? ह्यांची भीती आहे। कोणाचं आहे ना? मी नाही सांगत आहे। ताई जरा सांगा, कोण करते फलटणची बदनामी? मागणं आवाज आला पाहिजे। हा समोर उभा असणारा 500 रुपये पेट्रोलचा चोर कोणी निर्माण केला? दरम्यान याच वेळी रणजित सिंग निंबाळकरांना समर्थकांनी दुग्धाभिषेक घातलाय। रणजित सिंग निंबाळकर पत्रकार परिषदेनंतर भावुक सुद्धा झाले होते। दरम्यान डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये विरोधकांकडून निंबाळकरांवर आरोप केले गेले होते, आणि त्यानंतर या ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर दुग्धाभिषेक केलाय। याच वेळी रणजित सिंग निंबाळकर हे ढसाढसा रडल्याचंही पाहायला मिळालं। तर आपण पाहतोय, दुग्धाभिषेक झाल्यानंतर रणजित सिंग निंबाळकर हे अक्षरशः ढसाढसा रडले। समर्थकांनी या पत्रकार परिषदेनंतर त्यांच्यावर दुग्धाभिषेक केला, आणि त्यानंतर ही रडतानाची भावुक दृश्य आपण पाहतोय।